कोण कोण होतं सोबत? नाही मी एकटाच होतो माझ्या कामासाठी. नाही आता एवढे कार्यकर्ते तुम्ही भेटले, आतमध्ये शिष्टमंडळ नाही भेटलं. मला नाही माहिती. सुनीता बोराडे उमेदवार मागायला आलते. नाही नाही मी माझ्या कामासाठी आलतो. लोकप्रतिनिधी आहेत, आमदार आहेत काय त्यांच्या. म्हणाले आमदार मग? नाही ते स्मशानभूमीचं काम होतं त्यासाठी आलतो. पत्र गेलं. अतुल शेट करत नाहीत का ते काम? नाही नाही लोकप्रतिनिधी तालुक्याचे आमदार कोण आहेत हा त्यांच्याकडे आलतो ना पत्र घ्यायला. बर, मग काय म्हणाले ते? नाही जे काय बोलणं झालं ते झालं ना आता. दिलं का पत्र साहेब? हा दिलं का पत्र? नाही सांगितले त्यांनी नाही, ते आम्हाला अशी माहिती मिळते का निवेदन सुनीता बोराडे यांची निवेदन उमेदवारी दिलंय मागायला? त्यांच्याकडे निवेदन. सुनीता बोराडे यांची उमेदवारी मागायला तुम्ही आलते. नाही 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 तो विषय नाही का. सुनीता बोराडेंना शिवसेनेने घ्यायला हवं का? नाही तो पार्ट नाही हो. मी माझ्या वैयक्तिक कामासाठी आलतो. बरं चिडचिड का करता? नाही नाही चिडचिडचा काय विषय तो. मी माझ्या तुमची वैयक्तिक कन्या राष्ट्रवादीमधून लढणार की राष्ट्र तो सोडणार? त्यांचं पक्ष त्यांचं कुटुंब ते पाहिजे. माझा काय विषय नाही त्यामध्ये. तुमचा काही त्यांच्याशी रोल नाही? नाही नाही नाही. ते उमेदवार कोण उभे राहतील काय तो अजून बराचसा विषय बाकी आहे. धन्यवाद. मग तुम्ही कोणत्या पक्षाचं काम करणार सर? मी माझ्या वैयक्तिक कामासाठी आलो नाही नाही, होतो. पक्ष कोणता आहे आपला? कोणत्या पक्षाचं काम करणार तुम्ही? नाही असं काय नाही मी ठरवलं ना. तुम्ही राष्ट्रवादीमध्ये गेलात होता विधानसभेवर. राष्ट्रवादीमध्येच आहे अजून. अच्छा, मग आता राष्ट्रवादीने देवराम लांडे यांच्या घरात उमेदवारी दिली. तुमचा काय अजून पाठिंबा? नाही 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 दिलंच नाही अजून. तर देण्याचा विषय येतो कुठं. दिली नाहीये नाही नाही आणि दिल्यावर नाही नाही अजून जाहीर झाले मी सांगाल ना जाहीर झालं म्हणून. तो काय विषय नाही. धन्यवाद.